पुढची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुटातून पक्षाच्या बैठकीकडे अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसची पार पडते आणि उमेदवार निवडीसाठी ही महत्त्वाची बैठक असताना अमोल कोल्हे मात्र या बैठकीला गैरहजर आहेत। अनेक दिवसांपासून ते भाजपच्या संपर्कात असल्यामुळे बैठकीला गैरहजर राहिल्याचं बोललं जात आहे। अमोल कोल्हे हे एनसीपीचे खासदार आहेत आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे इतर महत्त्वाचे नेते जयंत पाटील असतील, अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतच इतरही अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। मात्र एक महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे मात्र या बैठकीला उपस्थित नाहीत आणि त्यामुळेच आता चर्चांना उधाण आलंय। तर्कवितर्क लढवले जात आहेत। राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठकीकडे अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली आहे। ही या बैठकीतली दृश्य आहेत। राष्ट्रवादीचे इतर सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत, मात्र तिथे अमोल कोल्हे अनुपस्थित दिसतायत। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनोद, पुन्हा एकदा चर्चांना उधाण, अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या या बैठकीसाठी अनुपस्थित म्हटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक सुरू आहेत आणि या बैठकीमधून अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे। अमोल दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या जवळीक असल्याने या बैठकीत आला नसल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। मात्र या बैठकीमध्ये खास करून राज्यातील राजकीय घडामोडीवर आणि त्याचबरोबर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारी निवडवरही चर्चा होत आहे। त्यामुळे अमोल कोल्हे हे संघटनात्मक महत्त्वाच्या पदावर आहेत, त्यामुळे या बैठकीला त्यांना उपस्थित असणं अपेक्षित होतं। मात्र या बैठकीला दांडी मारल्या असल्यामुळे एकंदरीत अमोल कोल्हे हे भारतीय जनता पक्षाच्या जवळीक आहेत का आणि एनसीपी पक्षामधून नाराज आहेत का अशी चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात केली जात आहे। जी विनोद, धन्यवाद या माहितीसाठी। चर्चा तर आहेच आणि त्याच्यावरती आता शिक्कामोर्तबच झालं एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही, कारण राष्ट्रवादीच्या इतक्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित नाहीत। बाकी इतर सर्व राष्ट्रवादीचे नेते या बैठकीमध्ये दिसतायत। आता अमोल कोल्हे या बैठकीसाठी अनुपस्थित म्हटल्यावर त्यांच्यावरती टीका व्हायला लागलेली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीला ते गैरहजर असताना भाजपच्या संपर्कात ते असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता अमोल कोल्हेंवरती राष्ट्रवादीकडून टीका होतीये। महागाई आणि बेरोजगारीवरती अमोल कोल्हे सभागृहामध्ये कधी प्रश्न मांडणार असा प्रश्न त्यांना विचारा, मला आनंद होईल असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण भाजपच्या वाटेवर असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांना विद्या चव्हाणांनी टोला लगावलाय। हे बघा, राष्ट्रवादीत कोणी राहायचं कोणी सोडून जायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। मी इथे 130 कोटीतल्या 80 कोटी लोकांना जे भुके आहेत, ज्यांना महागाईने त्रस्त आहेत, त्यांच्याशीच बोलण्यासाठी मी आलेले आहेत। अमोल कोल्ह्यांना काय करायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आणि ते त्याच्यावर जास्ती चांगलं उत्तर देऊ शकतील। त्यांनी तर मला असं वाटतं खूप चांगल्या प्रकारे सगळ्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे। पण आता आमचं जो यात्रा आहे ती फक्त महागाई आणि बेरोजगारीवरती आहे, तेव्हा त्याच्यावरच तुम्ही मला प्रश्न विचारलं किंवा तुम्ही लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले तर ते बरं होईल की तुम्ही अमोल कोल्ह्यांना जाऊन विचारा की महागाई कमी होईल असा प्रश्न तुम्ही सभागृहात कधी मांडणार आहे। तर मला